आणि अत्यंत प्रामाणिकपणे इमाने इतबारे त्यांना आपण लोककर्तव्य म्हणतो त्या पद्धतीने ते केलं. परंतु या काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं भारतामध्ये शैव आणि वैष्णव हे दोन विचार प्रवाह आहेत. मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी हे दोन प्रवाह आहेत. जैनामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रवाह आहेत. ख्रिश्चनांमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक असे दोन प्रवाह आहेत. आणि हे सगळे प्रवाह आमच्याकडे जेव्हा त्यांच्या प्रगतीचा विचार करतो, आमची धार्मिक प्रगती झाली का, आमची सामाजिक प्रगती झाली का, आमची राजकीय प्रगती झाली का, आमच्या लोकांना आरक्षण आणि संरक्षण मिळालं का, किंवा आमचा माणूस कर्नाटकचा आमचा माणूस वीरशैव लिंगायत म्हणून 75 वर्षाच्या काळात किती मुख्यमंत्री झाले आणि झाल्यानंतर काय नाही झाले. आता काही लोक म्हणतील हा राजकारणाचा विषय आहे, परंतु जोपर्यंत आपल्याला माणूस राजकारणाकडे जात नाही तोपर्यंत त्या समाजाचा विकास होत. आणि मग एवढी प्रचंड लोकसंख्या असताना आज महाराष्ट्रामध्ये 3 परिस्थिती आहे. मागच्या 5 वर्षामध्ये एकही आमचा राज्यमंत्री होऊ शकला नाही आणि आता ते सरकारमध्ये आमचा राज्यमंत्री नाही. याचे कारण काय आहे? आदरणीय गुरुवर्य हे माझ्या मनातली खंत आहे. हा अनुभव मंडळाच्या कल्याण क्रांतीच्या ऐतिहासिक स्थळावरती आपण हे जे बोलतोय त्याचं एकमेव कारण आहे. ज्या महात्मा बसवेश्वरांनी 18 पगड जातीला एकत्र करण्यामध्ये इस्लामिक बांधला आणि जातीचा रायदार केला. परंतु आज दुर्दैवाने गळ्यामध्ये लिंग नाही. आणि आमचा आचार काय, आमचा विचार काय, आमचं तत्वज्ञान काय, आमचे गुरु कोण आहेत, आमचा पीठ कोणता आहे, आमचं गट कोणता आहे, आमचं धर्म कोणते, आमचं साहित्य काय, आज ही 90% लोकांना माहिती नाही. आणि मग अनुभव मंडळ, या अनुभव मंडळामध्ये संत हरियाची परिवार माहिती असतील, आपण असतील, माता निलंबिका अंबालिका असतील, ह्या सगळ्यांनी सुंदरता करणार सदाचार संबंधी वगैरे करताना जे मागे झालेलं आहे, आज जे होणार आहे आणि पुढे जे घडणार आहे, असे जे काही साहित्य दिलं त्या साहित्याला वचन साहित्य आणि वचन साहित्य कशातून निर्माण झालं? अनुभवातून निर्माण झालं. हे प्रॅक्टिकल अनुभवातून निर्माण झालं. आमचा 30 वर्ष आम्ही कुठला साहित्यिक नाही, मी कुठला अध्यापक नाही, मी कुठल्या पीठावर नाही, मी कुठल्या मठावर नाही, मी पंचाचार्य परंपरेचा पायक आहे, मी वरिष्ठ परंपरेचा पायक आहे. वीरशैव आणि लिंगायत हे आमच्यासाठी देव आहे. पंचाचार, षडस्थर आणि अष्टावर हे आमचे आहे. आमचा देव भगवान शिव आहे. निर्गुण निराकार परशिव आहे. साक्षात संस्कृतमध्ये भगवान शंकर आणि हे आमची फिलॉसॉफी, हे आमचं तत्वज्ञान एकत्र असते. आणि हा जो धार्मिकवाद आहे, हा जो आमचा हा समाज असते, तर ह्या संपूर्ण हा भाग बिघडवला पाहिजे. आणि याचं एकदम हा समाजामध्ये नुकसान होतंय. आम्हाला राजकीय वाटा मिळत नाही, आम्हाला सामाजिक संरक्षण मिळत नाही, आमची पुरी दाल घेत नाही. धार्मिक क्रांती जेवढी महत्वाची आहे तितकं सामाजिक असते. शिक्षणामध्ये लिंग वाचतात, आम्ही शिवराय साधना करतो आहोत, वचन साहित्य वाचतो आहोत, परमार्थ ग्रंथ वाचतो आहोत. हे सगळं एका बाजूला धर्म म्हणून, स्वतःचा आत्मिक विकास म्हणून, आत्मानुभूती म्हणून, जीवनावर साधना म्हणून, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून हे पण माझा जीवन जगत असताना मी भक्ती करतोय, मी उपासना करतोय, परंतु मला होणार नाही. मला शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही, माझी पोलीस स्टेशनला कोणी दखल घेत नाही. मी रस्त्यावर माझा ऍक्सिडेंट झाला तर कुणी मला भरती मिळत नाही. माझ्या
आपले जे काही तांत्रिक वादच होते ते दोन होते. महात्मा बसवेश्वर आराध्य साहेब ब्राह्मण हा एक विषय आहे आणि आणि वीरशोका लिंगायत हा एक विषय आहे. एवढा एक विषय सोडला तर शिवा संघटनेने आतापर्यंत 50 घरोघरी जे काम केले ते शिवा संघटनेने केले. चित्र कार्य